श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? चला तर मग आजचा नवीन व्हिडिओ सुरू करूयात. आज आपण पाहणार आहोत सातूचं पीठ. सातूचं पीठ हा फार एक पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी घरोघरी केला जायचा. उन्हाळ्यात शक्यतो हा पदार्थ करतात, कारण सातू ही त्याचं बेसिक तत्व थंड आहे. त्यामुळे आपण हा पदार्थ उन्हाळ्यात करतो. शक्यतो फेब्रुवारी मार्चमध्ये वगैरे करतात. 2-1 महिने हा व्यवस्थित आपण खाऊ शकतो. आता मी ह्यासाठी घेतलेला आहे 1 किलो गहू. 1 किलो गहू घ्यायचा आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यातलं काय सगळं पाणी जे स्वच्छ धुतल्यानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे आता गहू 30 मिनिटाकरता भिजत घालायचे आहेत. आता आपण त्यात पुन्हा पाणी घेऊयात आणि व्यवस्थित ते आता भिजू घालूया. आपण फार काही भिजत घालायचे नाही आहेत. आपल्याला फक्त 30 मिनटं हे भिजले पाहिजे, एवढंच आपल्याला ते भिजवायचे आहेत. आता बघा, चांगले गहू बुडेल इतकं मी यात पाणी घातलेलं आहे. आणि आता 30 मिनटाकरता मी हा असाच गहू ठेवून देईल. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. गहूचा दाणा बघा तुम्ही, आता एकदम बारीक नॉर्मल दाणा आहे. 30 मिनटानंतर हा दाणा थोडा फुललेला दिसेल. आता बघा 30 मिनटं झालेले आहेत. मी हे गहू उपसून घेतलेले आहेत, निथळत ठेवलेले आहेत. आता आपल्याला ह्याचा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्याचा कोंडा आपल्याला वेगळा करायचा आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू घालायचे. एकदम घालायचे नाहीत, थोडे थोडे करून घालायचे आहेत. मी आता हे 1 किलो गहू आहे ना, मी हा 4 ते 5 बॅचमध्ये मिक्सरच्या भांड्यातून काढणार आहे. आणि आता हे वाटताना ना एकदम 1, 2, 3 या स्पीडमध्ये वाटायचं नाही आहे. आपल्याला फक्त पल्स मोडमध्ये वाटायचं आहे. एकदा फिरवायचं डावीकडे, थोडं थांबायचं, पुन्हा थोडं फिरवायचं, थोडं थांबायचं. एकदा तुम्ही पुन्हा उघडून बघा, तुम्हाला अंदाज येईल तो किती गहू वाटला गेला आहे. एका गव्हाचे अंदाजे 2 किंवा 3 तुकडे झालेच पाहिजे. याच्या पलीकडे फार आपल्याला बारीक करायचा नाही आहे. एकदा तुम्ही चेक करा किती झाला आहे. नसेल तुम्हाला वाटत थोडा अजून करायचा असेल तर तुम्ही एकदा अजून तो फिरवा. आता अशा प्रकारे आपण सगळे गहू करून घेऊयात. हे बघा, असा मी गव्हाचा आता कोंडा म्हणजे गव्हाचा रवा केलेला आहे. असे गहू मी आता वाटून घेतले आहेत. आता आपल्याला एका सुती स्वच्छ कापडावर हे पसरवायचे आहेत. घरातच करायचे आहे आपल्याला. आपल्या फॅनखाली आपल्या खोलीत पसरवायचे आहेत. उन्हाची वगैरे काही याला गरज लागत नाही. आणि चांगला असा पातळ लेअर आपण करून घेऊयात. एक 20-1 मिनटं असं आपण पसरवून ठेवूया व्यवस्थित. असा हळूहळू हाताने पसरत आपण असा त्याचा पातळ लेअर बनवूयात, जेणेकरून तो आतून बाहेरून प्रत्येक दाणा तो व्यवस्थित हडकेल. आपल्याला खूप कोरडा गहू करायचा नाही आहे, खूप फडफडीत वाळवायचा नाही आणि अतिशय ओला पण नाही ठेवायचा आहे. तो हलका हडकला पाहिजे, या हिशोबाने आपण तो आता पसरवून घेऊयात. आता हे 20 मिनटं झालेले आहेत. बघा, आता मी तो गहू परातीमध्ये घेतला आहे आणि आता मी त्याचा कोंडा काढते. चांगले पाखडून घ्यायचे ते गहू आणि हळूहळू हा कोंडा पुढे सरकून येतो आणि हा कोंडा आपल्याला काढून टाकायचा आहे. एक 4-5 वेळा पाखडले की त्यातला बराचसा कोंडा बाहेर पडतो. आणि आता नाही जरी कोंडा बराच निघाला ना, पूर्णपणे नाही निघाला तरी काही हरकत नाही. जेवढा आता निघेल तेवढा आता आपण काढूयात. आणि बाकीचा आता पुढे आपल्याला भाजून घ्यायचेत ना गहू. ते भाजल्यानंतर काय होईल, हा कोंडा जो आहे ना हा कोरडा फडफडीत होईल. चांगला भाजल्या गेल्यामुळे तो व्यवस्थित कोरडा होईल आणि तो आपोआप सुटून येईल बाहेर. हे बघा, आता अशा प्रकारे मी 4-5 बॅचमध्ये हे गहू पाखडून घेणार आहे. एकदम परातभर गहू घेऊ नका, जेणेकरून ते तुमच्याकडनं पाखडले जाणार नाहीत. पाखडायला अवघड पडतं. थोडे थोडे गहू घेतल्यामुळे कोंडा पण व्यवस्थित वेगळा केला जातो आणि आपण व्यवस्थित ते पाखडू शकतो छान. आता मी असे करत सगळे गहू पाखडून घेते व्यवस्थित. उन्हाळ्याची सुट्टी आहे. आपण आपल्या मुलांना आपल्यासोबत गप्पा मारायला घेऊ शकतो. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देत आपण हे आपल्याशी कामं करू शकतो. त्यांनाही गोडी निर्माण होईल, त्यांनाही या पदार्थांची माहिती मिळेल.
आता हे कोंडा काढून झालेला गहू आहे जो पण पाखडून घेतला आहे. आता पुन्हा हा थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. कढई चांगली गरम करायची व्यवस्थित आणि मग ह्याच्यामध्ये हा गहू घालायचा. थोडाच घालायचा, एकदम घालायचा नाही. आणि मग गॅस मीडियम ठेवायचा आणि चांगला हा गहू भाजून घ्यायचा आहे. सारखं ह्याला उलथा पालथा तुम्हाला करावं लागेल, तिथेच तुम्हाला उभं राहावं लागेल. असं नाही की तुम्ही गॅस मंद ठेवला आणि तुम्ही इकडे तिकडे 2 कामं करून आले, असं करू नका. तुम्ही एका ठिकाणी उभं राहून हा भाजावा लागेल, कारण हा लगेच जळून जाईल खालून आणि मग तो करपलेला एक वास येईल आपल्या पिठाला. त्याच्यामुळे आपण चांगला भाजून घेऊ. हे बघा कसा मी बदामी रंगावर चांगला भाजून घेतला आहे. याला एक खमंगपणा येतो. बदामी रंगावर आपण जेव्हा भाजून घेतो ना, तो दाणा एक तर आतून बाहेरून चांगला कडक वाळलेला असतो आणि दुसरी गोष्ट त्याला एक बदामी रंगामुळे खरपूसपणा, छान खमंगपणा येतो त्या पिठाला. त्याची चव खूप अप्रतिम लागते. मग आपण जेव्हा पीठ खातो तेव्हा त्याची चव खूप अप्रतिम लागते. हे बघा इतपत झाला पाहिजे, दाणा चांगला कडक झाला पाहिजे. मंद गॅसवर भाजल्यामुळे दाणा आतून आणि बाहेरून चांगला कडक वाळला जातो. आणि आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हे भाजताना ह्याच्यातला जो कोंडा आहे हा पण गरम होतो आहे आणि हा पटकन वाळला जातो, कारण हे साल आहेत. ते वाळल्या गेल्यामुळे हा पटकन आता कोंडा गव्हापासून वेगळा होतो आहे. बघा साईडला कसा चिटकला आहे कोंडा. आता आपण हा कोंडा काढून घ्यायचा आहे. पुन्हा मी आता काय केलं, एक बॅच माझी भाजून झालेली आहे, ती मी साईडला परातीमध्ये थोडं गार होण्यासाठी ठेवली आहे. दुसरी बॅच मी आता कढईमध्ये भाजते आहे. आता हा परातीमध्ये घातलेला जो आपला गहू होता ना, हा जरा थंड झाला आणि ह्याचा मी पुन्हा पाखडून घेतले आणि आपण याच्यातले पुन्हा कोंडा वेगळा केलेला आहे. एक तर तुम्ही कोंडा असा जसं आता मी केलं की एक बॅच भाजून घेतली, ती परातीमध्ये आपण गार करायला ठेवली. थोडं गार झाल्यावर आपण तो कोंडा पुन्हा काढून घेतला आणि हे परातीमधले गहू आपण पेपरवर गार करण्यासाठी टाकले. किंवा तुम्ही असं करू शकता की तुम्ही सरसकट सगळे गहू भाजून पेपरवर गार करून घ्यायचे आणि मग तुम्ही पुन्हा मगाशी आपण कसं बसून एका ठिकाणी बसून आपण सगळा कोंडा काढला तसंही तुम्ही करू शकतात. आता 1 किलो गहूसाठी मी हे अर्धा किलो डाळवा घेतले आहेत. आता ह्याला आमच्याकडे डाळवा म्हणतात. काही काही ठिकाणी फुटाण्याची डाळ म्हटली जाते, काही काही ठिकाणी भाजकी डाळ म्हटली जाते. तर ही जी आपण चिवड्याकरता वापरतो ना, भाजकी डाळ, डाळवा, फुटाण्याची डाळ, जे पण तुम्ही म्हणाल, हे आपल्याला अर्धा किलो घ्यायचं आहे. 1 किलो गव्हासाठी अर्धा किलो फुटाण्याची डाळ. ही सुद्धा आपल्याला मंद गॅसवर, मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे. गव्हामध्ये खूप प्रमाणात फायबर असतं आणि फुटाण्याच्या डाळीमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात. आता हे आपण अशी भाजून घेतलेली आहे बघा, ती पण छान खमंग झालेली आहे. त्या भाजक्या डाळीमध्ये थोडा ओलसरपणा असतो, ते आपल्याला थोडं भाजल्यामुळे छान ती पण व्यवस्थित कुरकुरीत होते. आणि आता आपण गहू आणि डाळ एकत्र करून घेऊयात. चांगलं ते पण गार करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही गोष्टी गार झाल्या पाहिजेत व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये आपण तिसरा पदार्थ घालणार आहोत, मुरमुरे. बऱ्याच ठिकाणी ना गहू आणि फुटाण्याची डाळ ह्या दोनच गोष्टी वापरल्या जातात, पण माझी आई नेहमी याच्यामध्ये मुरमुरे पण घालते आणि ती असं म्हणते की मुरमुरे घातले ना की सातूचं पीठ एकदम हलकं होतं. तर आता 1 किलो गहूसाठी आपण अर्धा किलो फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याला जवळजवळ आपण एक 400 ग्रॅम मुरमुरे घेणार आहोत. हे बघा आता छान दोन्ही गोष्टी चांगल्या थंड झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे घालायचे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकताय, एकदम छान व्यवस्थित कडक झालेले आहेत, दोन्ही पण खमंग झालेले आहेत दोन्ही गोष्टी. आता मी मुरमुरेचं पॅकेट घेतलेलं आहे. हे 500 ग्रॅमचं आहे, पण मी यातले 400 ग्रॅमच मुरमुरे त्याच्यात घालणार आहे. आणि शक्यतो मुरमुऱ्याचं फ्रेश पॅकेट तुम्ही ओपन करा, जेणेकरून तो छान कुरकुरीत असेल. मुरमुरे आपले छान कुरकुरीत असतील. जर आपण ओपन केलेलं पॅकेट घेतलं तर मे बी ते साधळलेले पण असतील, मग ते नका टाकू. मग तुम्ही ते साधळलेले आहे ते हलके पुन्हा त्या आपण मगाशी जसं फुटाण्याची डाळ करून घेतली त्याच कढईमध्ये तुम्ही जरा ते उलथापालथा करून घेऊ शकतात. आता माझ्याकडे घरात घरघंटी आहे, मी माझ्या घरीच आता हे दळणार आहे. तुमच्या घरी घरघंटी नसेल तर तुम्ही हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपण हे बाहेर दळून आणू शकतो. आता ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आपण ज्या घेतल्यात, आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस ॲड करायचे आहेत. ते म्हणजे हे बघा,
आपल्याला वेलची घ्यायची आहे. आता तुम्ही तुमच्या अंदाजाने वेलची घेऊ शकतात. एक 10-15 दाणे तुम्ही वेलचीचे घ्या. ती वेलची पण छान भाजून घेतलेली असली पाहिजे. एवढ्या प्रमाणासाठी एक जायफळ आपल्याला लागेल. ते जायफळ घेऊयात. सुंठ लागेल. सुंठ आपण घेऊयात. आता आपल्याला ही सुंठ बारीक करून घ्यावी लागेल. आणि जिरं लागेल. एक मी जवळजवळ 2 डाव जिरं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. आता आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. आता मी हे डायरेक्ट घरघंटीमध्ये घालते आहे, कारण हे जिरं माझं भाजलेलं आहे ऑलरेडी. पण तुम्ही जर का बाहेर दळायला नेणार असाल, तुम्ही ज्या पिशवीमध्ये हे सगळं घालणार आहे, पिशवीत सगळं तुम्ही ज्या घेऊन जाणार आहे त्या पिशवीत सगळं हे जिन्नस एकत्र करा. आता आपण वेलची पण याच्यात टाकली. आता हे जायफळ आणि ही सुंठ आपल्याला खलबत्त्यात बारीक करायचं आहे. ओबडधोबड असेल तरी पण चालेल, खूप काही बारीक नाही झालं तरी काय हरकत नाही आहे. आता बघा, खलबत्त्यामध्ये मी ह्या जायफळ कुटून घेतला आहे. असं ओबडधोबड झालं आहे. याला अजून 1-2 थोडंसं बारीक करून घ्यावं लागेल. आता हे बघा, हे असं थोडं मी बारीक करून घेतलं आणि आता हे मी याच्यामध्ये घालते आहे. असंच आपल्याला सुंठसुद्धा बारीक करून घ्यायची आहे. आपण सुंठसुद्धा खलबत्त्यामध्ये करून घेऊ, नाही तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात. आता ह्याच्यामध्ये सुंठ पण मी घातली आहे. आता हे सगळं मी दळायला लावते आहे. हे बघा, मी माझं गिरणी ऑन केली आहे. आता मी हे सगळं दळायला लावते आहे. आता आपण चांगलं याचं पीठ करून घेऊयात. तुम्ही जर का हे बाहेर नेणार असाल, तुम्ही हे व्यवस्थित सगळं कालवायचं. सगळे जे आपण जिन्नस ॲड केले आहेत ते सगळे तुम्ही जिन्नस कालवले की तुम्ही हे बाहेर दळून आणा. पण तुम्ही बाहेर दळताना एक तुम्हाला गोष्ट करावी लागेल की तुम्ही तुमच्या घरचे गहू घेऊन जायचे. आपल्या 1 किलो गहू दळायचं, कारण आता दळण आपण बाहेर दळतो आहे तर म्हटल्यावर 1 किलो किमान आपल्याला दळून घ्यावं लागेल. तर 1 किलो गहू दळून घ्यायचे. त्याच्यावर त्याला सांगायचं की आम्हाला ही सातू टाक, आमचं दळण कर, आणि त्याच्यावर पुन्हा आपलं एक गहूचं दळण करून घ्यायचं. आता बघा, हे आपलं सातूचं पीठ तयार आहे. मी एका डब्यात, हवाबंद डब्यात हे भरून ठेवलं आहे सातूचं पीठ. आता आपण ह्याचं कसं तयार करायचं मिश्रण हे बघूयात. आता आपण एका बाऊलमध्ये हे मिश्रण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे, थोडं मीठ लागेल आणि चांगलं थंड पाणी लागेल. माठातलं पाणी घ्या, फ्रीजमधलं घ्या, कसंही घ्या. आता आपण पहिले गुळाचं पाणी बनवून घेऊयात. गूळ घेऊ आपण अंदाजे. चांगला हा बारीक फोडलेला गूळ आहे, त्याच्यात पाणी घालून आपण हा चांगला विरघळून घेऊयात आणि गुळाचं पाणी तयार करूयात. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं दळण, सातूचं दळण हे आपल्या गव्हावरच दळून आणा, जेणेकरून बाहेर आधी काय दळलं असेल त्याच्यावर जर का आपली सातू दळल्या गेली तर त्याच्यातली सगळी चव आपली बिघडू शकते. म्हणून तुम्ही शक्यतो आपल्या पहिले गहू दळून घ्यायचा आणि त्याच दळणावर त्याला सांगायचं सातू आम्हाला दळून दे. आता त्याच्यात आपण गूळ कालवतो आहे आणि त्यात थोडं आपण चवीला मीठ घालतो आहे. कारण गुळाच्या पाण्यात आपण नुसतं सातू कालवली ना तर त्याला एक थोडा पानसटपणा असा वाटतो. त्यामुळे गुळाचं म्हणजे गोडवा बॅलन्स्ड करण्यासाठी जरा मीठ घातलं ना तर छान चविष्ट लागतं. आता आपण ह्या पूर्ण गूळ कालवून घेऊ आणि ह्या गुळाचं आपण पाणी तयार करून घेऊ. आता ह्या पाण्यामध्ये मी सातूचं पीठ कालवते आहे. आपल्याला आता हवं तेवढं आपण आपल्या प्रमाणाप्रमाणे आपण सातूचं पीठ घेऊयात. ही सातू आता आपण चांगल्या याच्या गुठळ्या मोडून आपण कालवून घेऊ व्यवस्थित. आणि जेव्हा पण आपण सातू काढूया तेव्हा लगेच आपल्या कामापुरती आपण सातू काढली की लगेच आपण डबा हवाबंद करून ठेवायचा, जेणेकरून ह्याच्यातला वास वगैरे हा जाणार नाही. आता आपण ही सातू त्या गुळाच्या पाण्यात व्यवस्थित कालवून घेऊयात. आणि नाही तर मग तुम्ही एवढा मोठा डबा रोज वापरण्यापेक्षा मोठ्या डब्यात तुम्ही भरून ठेवा आणि थोडीशी तुम्हाला जशी लागते तशी थोडीशी 8 दिवसाच्या हिशोबाने तुम्ही एका वेगळ्या डब्यात काढून घेऊ शकतात. आणि तो छोटा डबा तुम्ही रोज उघडा, काही हरकत नाही. आणि हा मोठा डबा असा बंद राहू देत. पुन्हा लहान डब्यातनं आपली संपत आली की पुन्हा मोठ्या डब्यातनं आपण ते रिफिल करू शकतो. आता आपण हे व्यवस्थित कालवून घेऊ. थोडं मला पाणी कमी वाटलं म्हणून थोडं आणखीन पाणी मी ॲड केलं आहे. आता आपण हे कालवून घेऊ व्यवस्थित. चांगलं असं डाव, शक्यतो डाव घ्या किंवा बीटर आपलं ते हे असतं ना बीट करतो आपण, तसं वालं घेतलं तरी चालेल, जेणेकरून ह्याला सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील. आता हे आपले सातूचं पीठ कालवून तयार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये
छान बघा, त्यातून थोड्या गुठळ्या राहिल्यात त्या मी सगळ्या काढून घेते व्यवस्थित. गूळ, गुठळ्या हे सगळं एकजीव व्यवस्थित झालं पाहिजे, सगळं त्यातलं पीठ एकत्र छान झालं पाहिजे. आता आपल्याला हे थंड घ्यायचं आहे. मग तुम्ही हे जर का गार पाण्यात फ्रीजच्या पाण्यात भिजवलं असेल तर काही हरकत नाही आहे. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये बर्फ टाकू शकतात. हे बघा, बघू शकतात अशी एवढी घट्ट ही असली पाहिजे. आता जे आपण बर्फाचे खडे घालूयात आणि आता आपण छान आपल्या ग्लासमध्ये भरून घेऊ. मी जरा पातळ अशी ठेवते जेणेकरून मुलं ड्रिंक म्हणून पितात. थोडी आपण घट्ट जर केली तर आपण वाटी चमच्याने सुद्धा खाऊ शकतो. हे आपल्या सर्वस्वी आपल्या आवडीनुसार आपण बनवायचं आहे. हे बघा, आपली सातू तयार आहे. ही आपण गुळामध्ये केलेली आहे. कोणाला साखर आवडत असेल तर त्यांनी साखरेमध्ये पण करू शकतात, काही हरकत नाही आहे. दुधामध्ये पण करू शकतात. सर्वस्व सगळे आपली चॉईस आहे. आपली आवड आपली कशी आहे त्याप्रमाणे आपण करू शकतो. हे बघा, आपली सातू तयार आहे. थोडं मी लिक्विडी बनवलं आहे जेणेकरून माझ्या मुली हे ॲज अ ड्रिंक म्हणून प्यायला त्यांना आवडतं. थोडी तुम्ही घट्ट जर अजून थोडं पाणी कमी टाकलं, थोडं घट्ट केलं, तुम्ही चमचा वाटीने सुद्धा खाऊ शकता. चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि हा पदार्थ घरी आधी कोणी खाल्ला आहे किंवा घरी कोण कोण बनवतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.